बीएसएनएल ऑफिसचे फायबर लाईन मध्ये झालेल्या बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या 4 कामगारांपैकी तिघांचा चेंबरमध्ये अडकून मृत्यू झाला होता। हा अपघात वायरसेस अन्ननलिकेत अडकल्यानं प्राथमिक निष्कर्षात आलं होतं, परंतु 3 कामगार मुख्य पडल्यानं शहरातील एकच खळबळ उडाली होती। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या कामगारांना सुट्टी असताना काम करावं लागतं, हा रोष स्थानिक ठिकाणी व्यक्त झाला होता। काशीनाथ नखात यांनी बीएसएनएल ऑफिस चिंचवड येथे मोठं आंदोलन उभं केलंय। या आंदोलनावेळी जबाबदारी झटकायची नाही या विधानाला अनुसरून हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी मृतांचे मित्र कुटुंबीय देखील उपस्थित राहून बीएसएनएल ऑफिस विरोधात जन आक्रोश करत होते। मुर्दे पाडणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई, 3 कष्टकऱ्यांचा जीव घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई, 3 कामगारांचे मुर्दे पाडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई, 3 कामगारांचा जीवास कारणीभूत असणाऱ्या बीएसएनएलच्या अधिकाऱ्यावर कारवाई। देशाचा आणि राष्ट्राचा निर्मिती करणारे कष्टकरी कामगार श्रमिक बांधव यांना 15 ऑगस्टच्या दिवशी सुट्टी असताना सुद्धा कामावरती बोलवलं, त्यांना काम करायला लावलं आणि ही बीएसएनएलची नालायक व्यवस्था त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरली। कष्टकरी कामगारांचं जीवन असुरक्षित आहे म्हणून आम्ही वारंवार शासन प्रशासनाकडे प्रयत्न करीत आहोत आणि या कामगारांना चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या कामाला लावलं, या तिन्ही गोष्टी आहेत आणि त्यांचा निष्पाप कामगारांचा तिघांचा मृत्यू झाला। या मृत्यूला बीएसएनएल सिस्टीम, कलेक्टर या सर्व शासकीय यंत्रणा दोषी आहेत। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। 5 दिवस झाले अजून गुन्हा दाखल झाला नाही, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमचा आजच्या आंदोलनाचं महत्त्वाचं वाक्य आहे, जबाबदारी झटकायची नाही। जबाबदारी कोण आहे त्याला पोलीस प्रशासनाने, कलेक्टरनी आणि कामगार उपायुक्तांनी आणि बीएसएनएलनी त्यांनी जाहीर करावं। तातडीनं मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये अर्थसहाय्य द्यावं आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा नाहक कुण्या कामगारांचा मुर्दा पडणार नाही याची जबाबदारी खबरदारी घ्यावी, यासाठी हे आंदोलन केलंय। आता पुढच्या कालावधीमध्ये आमचा जर मागण्या मान्य नाही झाल्या, विषय नाही मिटला तर 1 तारखेपासून आम्ही इथं बीएसएनएलच्या कार्यालयावरती इथं असेल, मुंबईला असेल, पुण्यात असेल, जिथं असेल तिथं बेमुदत उपोषण केल्याशिवाय राहणार नाही।